चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। स्त्रियांना हीन लेखणाऱ्या महाराजांचं अशा प्रकारे या ठिकाणी व्याख्यान होऊ देणं, हेच या गोष्टीचा मला मी पूर्णपणे याचा विरोध करते। काही लोक त्यांच्या प्रसिद्धीसाठी इथे येऊन हा कार्यक्रम हाणून पाहण्याचा प्रयत्न करतात आणि याला विरोध करत आहेत। मी आमच्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवू। इंदुरकर महाराजांचं कीर्तन आपण आयोजित केलं होतं। काही तांत्रिक कारणामुळे आत्ताचा जो त्यांचा कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही तात्पुरता स्थगित करतोय। मागील 15 वर्षांप्रमाणे शिवाजी विद्यापीठामध्ये आजी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने याही वर्षी आज शिवमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्यात आज दुपारी 4 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र यावरून आज सकाळी पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा वाद झाला। कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला, तर कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा पवित्रा हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला। यामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। होय ना मॅडम, आम्ही कुठे तुम्हाला नाही म्हणतोय। आई वडिलांची सेवा करा। भारतीय राज्यघटना तुम्हाला मान्य आहे की नाही? मान्य आहे की मग स्त्री पुरुष समानतेचा काही मुद्दा आहे की नाही? आहे की? मग मॅडम मी हे बघा, तुम्हाला आई वडिलांना सन्मान सांगण्यासाठी आश्रमामध्ये सगळे मी काय म्हणतोय, 15 दिवस आता कार्यक्रम बोलायच्या ओघात आता आपण बोलायला लागले कुणाचं, आता तुमच्या तोंडातून महाराजांचं नाव एकीने गेलं, त्याला लगेच ते खटकलं। आहेत ना। पुरोगामी संघटनांतर्फे अनुराधा भोसले आणि सीमा पाटील यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात आपली भूमिका मांडली। विद्यापीठासारख्या ज्ञानाच्या क्षेत्रातल्या सर्वोच्च शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारच्या महाराजांची व्याख्यानं ठेवणं ही या गोष्टीचा मी ठाम विरोध करते। ज्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, ज्या महाराजांनी अंधश्रद्धेचे विचार जोपासले नाही, ज्या महाराजांनी स्त्रियांना सन्मानाचा दर्जा दिला, ज्या महाराजांनी स्त्रीला माते समान मानलं, अशा महाराजांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठामध्ये स्त्रियांना हीन लेखणाऱ्या महाराजांचं अशा प्रकारे या ठिकाणी व्याख्यान होऊ देणं, हेच या गोष्टीचा मला मी पूर्णपणे याचा विरोध करते। आम्ही कार्यक्रम बंद पाडायला आलेलो नाही, अतिशय विवेकानं चालणारी आमची चळवळ आहे। आम्ही व्हीसींना कुलगुरूंना विनंती करायला आलो आहे की आजच्या विज्ञान दिनी राष्ट्रीय वैज्ञानिक दिन असताना आणि शिवछत्रपतींच्या नावानं हे विद्यापीठ चालत असताना, म्हणजे दोन्ही विषय पुरोगामत्वाकडं आणि मानवतावादाकडे नेणारे असताना, आणि विशेष म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरांवरती पण काही भाष्य करणार आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानसुद्धा इंदुरीकर महाराजांना कळलेलं नव्हतं का? त्यामुळे त्यांनी अशी लांछनास्पद आणि अवैज्ञानिक वक्तव्य केली। हा कार्यक्रम खाजगी जरी असला तरी शिवाजी विद्यापीठासारख्या ज्ञानाच्या प्रांगणामध्ये अवैज्ञानिक दावे करणाऱ्या व्यक्तीला बोलवणं आणि त्याच्यासाठी परवानगी देणं हे थोडंसं खटकतंय, आणि हे त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांनी जे करायचं ते करावं। पण आमचं सांगणं गरजेचं आहे की अशा अपप्रचार करणाऱ्या आणि ग्रंथांचे दावे देणाऱ्या आणि संविधान नाकारणाऱ्या, समवी दिवशी आमकं केलं तर संबंध केले तर मुलगा होतो, विषम दिवशी मुलगी होते वगैरे, असं जे काही चुकीचं भाष्य केलं, अवैज्ञानिक भाष्य केले, त्याच्या विरोधात आमचा आक्षेप आहे। युवकांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकू असा इशारा युवा सेनेतर्फे मंजित माने यांनी दिला। मला पहिल्यांदा जे विरोध करतायत त्यांनी जरा स्वतःची बुद्धी वापरून याचा विचार करावा, कारण शिवाजी विद्यापीठात शिवमहोत्सव शिवाजी महाराजांच्या नावाने युवकांसाठी होतोय। इथे युवकांना व्यासपीठ मिळते आणि दरवर्षी युवकांना जे मार्गदर्शन करतात, युवकांना जे चांगले सल्ले देतात, अशा लोकांना बोललं जाते। आणि इंदोरीकर महाराजांना पण युवकांनी कसं वागावं, त्यांच्या आईवडिलांविषयी प्रेम, अशा भावनेसाठी बोलवले, आणि काही लोक त्यांच्या प्रसिद्धीसाठी इथे येऊन हा कार्यक्रम हाणून पाहण्याचा प्रयत्न करतात आणि याला विरोध करत आहेत। जर युवकांच्या कार्यक्रमात जर अशा पद्धतीचं होत असेल तर युवा सेना कधीच शांत बसणार नाही। आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना
हे आत्ता आपल्यासमोरच निवेदन आलेले आहेत. निश्चितपणे मी त्या आयोजक आहे त्यांच्यावर त्यांना बोलवून घेऊन त्यांच्यावर चर्चा करून ही तांत्रिकता बघून तो योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय आपण माध्यमाला कळवण्यात येईल. यानंतर काही वेळातच आयोजकांतर्फे प्रवीण कोडोलीकर यांनी इंदोरीकर महाराज वेळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे अशी घोषणा केली. आजी माजी विद्यार्थी कृती समितीमार्फत शिवमहोत्सव 2020मध्ये आपण इंदुरकर महाराजांचं कीर्तन आपण आयोजित केलं होतं. पण तथापि काही कारणास्तव काही तांत्रिक कारणामुळे जरा वेळ झाला. पण आज जवळजवळ इंदुरीवरून यायला 9 तास लागतात आणि त्याचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळं आत्ताचा जो त्यांचा कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही तात्पुरता स्थगित करतो आहे. पण तोच मोठ्या जोशात मोठ्या प्रमाणात आम्ही तोच येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही आता तो कोल्हापूरमध्ये पण हा कार्यक्रम कुठल्या संघटनेच्या दबावाला निवेदनाला कुठलाही न घाबरता आम्ही हा वेळेअभावी घेतलेला निर्णय आहे. आयोजकांनी जरी हे कारण दिलं असलं तरी पुरोगामी संघटनांच्या दबावामुळेच हा कार्यक्रम रद्द केला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. लाईव्ह मराठीसाठी राहुल गडकर, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.